नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा 55-60चा निर्णय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि एकंदरीत याद्या देखील पाहायला मिळत आहेत. नक्की निर्णय काय आहे ज्याचा फायदा आता टेट 3च्या उमेदवारांना देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळेल. एकंदरीत आपण जर विचार केला तर आयुक्त महानगरपालिका, बृहन्मुंबई, पुणे, नाशिक, चंद्रपूर, त्याच पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्ह्यांचे अधिकारी दिलेले आहेत. प्रशासन अधिकारी, शिक्षणाधिकारी, माननीय सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञ याचिकेतील निर्णयानुसार कार्यवाही करण्याबाबत 55-60चा जो निर्णय होता त्याबद्दल कार्यवाही झालेली आहेत आणि याद्या प्रसिद्ध झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये कळविण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी आरक्षणाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या प्रवर्गातून निवडीसाठी विचारात घेण्यात आले आहे. त्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात काही उमेदवारांनी याचिका दाखल केली होती. सदर याचिका नाकारण्यात आल्यामुळे याचिकादार यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे संदर्भाधीन विशेष अनुज्ञ याचिका दाखल केली होती. सदर याचिकेत निर्णय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णयातील कन्क्लुजनमधील परिच्छेद 33 मध्ये खालीलप्रमाणे नमूद केले आहे. आता काय केलं आहे? माननीय न्यायालयाचे आदेशानुसार मुलाखतीशिवाय या निवड प्रकारातील निवड याद्यामध्ये खुला प्रवर्ग व संबंधित विषय यांचे कट ऑफ गुण तसेच जन्मतारीख या बाबींनुसार उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन ज्या क्रमाने निवड याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्या क्रमाने निश्चित होत असलेल्या निवड यादीमध्ये सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांची आपल्या व्यवस्थापनाकडे नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येत आहेत. म्हणजेच आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी काही उमेदवारांची निवड त्या ठिकाणी झाली नव्हती 55-60च्या निर्णयामुळं, जे की त्यांचे गुण हे ओपनच्या कट ऑफ एवढे गुण नव्हते आणि त्यामुळं त्यांना ओपनच्या कॅटेगरीमध्ये घेण्यात आलेलं नव्हतं. आता त्यांची निवड जरी त्यांना TETमध्ये 90 गुण जरी नसले आणि ते कॅटेगरीमधून उत्तीर्ण जरी असले तरी त्यांना ओपनच्या जागेवरती आता त्यांच्या टेटच्या गुणांच्या मार्कावरती निवड होणार आहे. सदर यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत कार्यवाही करताना यापूर्वी या कार्यालयाकडून उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीबाबत देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे. त्यानुसार पोर्टलवरील उमेदवारांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांची पडताळणी आपल्या स्तरावर करून तदनंतर उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करावेत. उमेदवारांना नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी कागदपत्र पडताळणी, समुपदेशन इत्यादीबाबत आपल्या स्तरावरून नियुक्ती प्राधिकारी म्हणून उमेदवारांना कळविण्यात यावे. आणि त्या ठिकाणी ओपनचं मेरिट क्रॉस केलेले जे उमेदवार होते त्यांची यादी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. ही यादी त्या उमेदवारांची आहे. व्यवस्थितपणे तुम्ही ती नावं पाहू शकता, कोणते उमेदवार आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रकार देखील दिला आहे. आपण वाटलंच तर थोडी यादी झूम करतो म्हणजे त्या उमेदवारांना त्यांची नावं पाहता येतील. ही जे उमेदवार आहेत ज्यांचे गुण आपण जर पाहिले तर 137, 136 असे गुण आहेत आणि त्यांनी व्यवस्थितपणे त्यांची जन्मतारीखसुद्धा दिसत आहे, कॅटेगरी देखील आहे. हे सर्व पाहून घ्या व्यवस्थितपणे. तुमची निवड त्या ठिकाणी झालेली आहे. त्या बांधवांसाठी खरं तर ही आनंदाची गोष्ट असेल. तुमचं नाव गुणवत्ता यादीमध्ये आलेलं आहे, त्यामुळं तुमचं खूप खूप असं अभिनंदन. कारण की तुम्ही ऑलरेडी मेरिट क्रॉस केलं होतं. OBC बघा अगदी 94-92 अगदी आपण जर पाहिलं तर या उमेदवारांची निवड अगदी 86 गुणांना झाल्याचं पाहायला मिळते. कट ऑफ 86चा लागला आहे OBCचा, या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळते. ओके. आणि इथे जर आपण विचार केला तर इथे पहा MNP मुंबई सब प्रायमरी म्हणजे महानगरपालिका प्रायमरीसाठीचं हे पत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या सर्व उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन आहे. ही PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील मी शेअर करतोय. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.